नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये. चला तर मंडळी, आज आपण बनवूया गावरान पद्धतीने बनवलेला मस्त असा झणझणीत काळ्या दाण्यांचा मसाला भात. अप्रतिम असा खायला लागतो आणि चवीला अतिशय टेस्टी असा लागतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया. सुरुवातीला इथं आपण मसाल्यासाठी मी थोडं खोबरं घेतलेले किसून किंवा मग आपण तुकडे करून घेऊ शकता. एक थोडासा मोठा कांदा घेतलेला आहे आणि तो चिरून घेतलेला आहे. 20-25 आहेत त्या लसूणच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत. आता इथं आपण एक कढाई घेतलेली आणि त्यामध्ये जे खोबरं आहे ते सोनेरी रंगापर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडंसं भाजून घ्यायचं, नंतर त्यावरती थोडं तेल घालायचं म्हणजे पटकन भाजलं जाईल आणि चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत हे खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे. तुम्ही किसून घेतलं तर लवकर भाजलं जातं आणि तुकडे करून घेतले तर थोडा वेळ लागतो भाजण्यासाठी. इथं मी खोबरं भाजून घेतलेलं. आता याच कढईमध्ये आपण आहे तो कांदा चिरलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा पण एकदम ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. आता इथं लसूणच्या पाकळ्या मी 25 ते 30 घेतलेल्या आहेत. लसूण पाकळ्या थोड्या जास्त घालायच्या, कांदा थोडा जास्त घालायचा आणि याच्यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण आहे ते थोडं कमी घालायचं. अशा पद्धतीने आपण जो कांदा आहे तो पण आता भाजून घेऊया. आता इथं गॅस थोडासा मीडियम वरती ठेवून कांदा चांगला आपण भाजून घेऊया. कांदा भाजायला थोडा वेळ लागतो, तोपर्यंत आपण दुसरंही काम त्यामध्ये करून घेऊ शकतो. आता इथं काय कांदा आपण भाजत ठेवूया आणि एका बाजूला आपण एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण तांदूळ काढून घेऊया. आता हा मी इथं वासाचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणता इंद्रायणी किंवा तुमच्याकडे जो पण वासाचा कुठला तांदूळ असेल तर तो तुम्ही वापरू शकता. परंतु हा भात करत असताना शक्यतो वासाचाच तांदूळ वापरा, म्हणजे व्यवस्थित भात पण टेस्टी लागतो आणि खायला खूप चवीला लागतो. आता इथं मी 2 वाटी घेतलेला आहे. घरातील कोणत्याही वाटीने तुम्ही माप घेऊ शकता. आता इथं हे काळे दाणे आहेत, बघू शकता हे गावरान आहेत, आपल्या मळ्यातले आहेत. आणि आता हे आपण अशा पद्धतीने सोलून घ्या. बघा असे याला काळा घेवडा पण बोललं जातं. आता आम्ही इथं त्याला काळे दाणे बोलतो डायरेक्ट, त्यामुळे काळा घेवडाही बोलतात याला. याची फराशीची डाळ बनवली जाते सुकून. हे मळ्यातल्याच आहेत आपल्या. आता इथं मी हे सगळे अशा पद्धतीने सोलून घेते, एकदम फ्रेश असे आहेत. आता असे दाणे आपण सगळे काढून घेऊया एका वाटीमध्ये. आता 2 वाटी जर मी तांदूळ घेतलेले आहेत तर त्याच्यासाठी मी 1 फुल वाटी भरून हे दाणे आहेत ते आपण सोलून घ्यायचे अशा पद्धतीनं. आता इथं दाणे ते सोलून घेतलेले, बघा कसे काळे भोर असे दाणे आहेत. हीच डाळ आहे ना, म्हणजे हेच दाणे सुकून त्याच्यापासून डाळ बनवली जाते. तर त्याची रेसिपी मी युट्यूबवरती अपलोड केली, ती तुम्ही बघू शकता. आता इथं ते दाणे ते मी पाण्यात घालून घेतलेले आहेत आणि इथं मी एक टोमॅटो, थोडेसे आल्याचे तुकडे, कोथिंबीर आणि जे आपण खोबरं आणि कांदा घेतलं होतं ते भाजून घेतलेले ते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला घालून घेऊया. आणि सुरुवातीला पाणी न घालता बारीक करून घ्यायचं आणि फिरवत असताना त्यानंतर थोडंसं पाणी घालून एकदम पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर जे आपण कोथिंबीर, टोमॅटो आणि आल्याचे तुकडे घेतले होते ते घालून त्याची पेस्ट करून घेतलेली. आता ह्या दोन्ही पेस्ट आपण बाजूबाजूला काढून घ्यायच्या आहेत. आता इथं मी एक छोटा बटाटा घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीनं सोलून घेऊया. आता याचे मी बारीक तुकडे करते, एकदम बारीक पण नाही, असे मीडियम आकाराचे तुकडे करून घ्यायचेत आणि या जे काळे दाणे आहेत त्याच्यामध्ये घालून घ्यायचेत. आणि एक अर्धा कांदा घेतलेला आहे तो एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे. आपण फोडणीला टाकताना चिरलेला कांदा याच्यामध्ये थोडासा, फोडणीला कांदा टाकला ना की चवीला खूप छान लागतो. आता इथं मी 2 पोळी आणि थोडंसं वरती तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घातली. मोहरी तडतडली की त्यावरती कांदा चिरलेला घालून घेतला आणि हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. कांदा परतत आला की त्यावरती 3 चम्मच भरून आहे ते ओलं वाटण वाटलेलं आहे ते घालून घ्यायचं. हे ओलं वाटण आहे ते तेल सुटेपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं. जसा मसाला भाजला जाईल तसा वास हा सुटला जातो. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड केलं, लाल तिखट घातलं, हळद घालून घेतलेली आणि त्यानंतर फक्त किचन किंग मसाला याच्यामध्ये अर्धा चमचा घालून घेतलेला आहे. त्यानंतर हे सुके मसाले घातल्यानंतर परत मसाला आहे तो 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचा आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायचा आणि त्यानंतर त्यामध्ये 3 चमचे परत जी आपण पेस्ट करून घेतली होती टोमॅटो, आले आणि कोथिंबीरची ती घालून घ्यायची. कोथिंबीरची पेस्ट घातल्यानंतर परत आपण 2 ते 3 मिनिटं चांगलं हे भाजून घ्यायचे जोपर्यंत तेल सुटत नाही. इथे बघू शकता जसा मसाला भाजत जाईल तसा एक छान असा वास सुटला जातो घरामध्ये. हा मसाला जर छान भाजला ना, तुम्हाला नक्कीच विचारतील की घरामध्ये काही नॉनव्हेज बनवताय का, आणि नक्कीच मला विचारलं गेलं होतं की घरामध्ये काही नॉनव्हेज आज सोमवारचं बनवतीयस का, तर म्हटलं की नाही, आपण मसाले भात बनवणार आहे आणि तो पण काळ्या दाण्यांचा बनवते. त्यानंतर मी त्याच्यामध्ये काळे दाणे आणि बटाटा घालून घेतलेला आहे आणि चांगलं 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय सुरुवातीला आणि त्यानंतर त्यामध्ये आपण धुवून घेतलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे. आता इथे बघू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तांदूळ आणि दाणे आहेत, बटाटा आहे तो चांगला वाफवून घ्यायचा आहे. एक 5 ते 7 मिनिटं पाणी न घालता तसंच तांदूळ आहे तो वाफवून घ्यायचा आहे. याच्यावरती झाकण ठेवलं तरी चालू शकतं किंवा मग हलवत तुम्ही सतत एक 5-7 मिनिटं तसाच भात आहे तो वाफलवून घ्यायचा आहे.
इथं बघू शकता त्याचा कलर चेंज झालेला आहे. आता मी याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते 3 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे. इथं बघू शकता 3 ते 4 वाट्या पाणी घातलेलं आहे. सुरुवातीला 3 घातल्यानंतर 1 वाटी घातलेला आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊया. आता याच्यावरती फ्रेश चिरलेली कोथिंबीर घातली आणि परत मी चवीनुसार मीठ कमी पडत होतं म्हणून थोडंसं याच्यामध्ये घालून घेतलेले. टेस्ट करून बघायचं की मीठ कमी पडलंय की काय आणि त्यानंतर मीठ त्याच्यामध्ये ऍड करायचं. त्यानंतर याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता इथे बघू शकता आपल्या कुकरला त्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. भात थंड झालेला आहे. तर बघू शकता काय मस्त असा अप्रतिम असा भात दिसतोय आणि एक छान असा सुगंध सुटलेला आहे, जसं की घरामध्ये काही नॉनव्हेज वगैरे बनवलेलं आहे की. कारण आपण जो मसाला घातलेला आहे ना त्याला एक छान असा सुवास येतो. आता इथे बघू शकता भात आपला चांगला गरमागरम तयार झालेला आहे. तर आपण सर्व करून घेऊया. अप्रतिम असा भात बनतो आणि खायला खूप असा टेस्टी लागतो. ज्यावेळेस तुम्हाला सगळा स्वयंपाक करायचा नसेल तर त्यावेळेस अशा पद्धतीचा नुसता भात तुम्ही करून खाऊ शकता. झटपट तयार होतो आणि चवीला अतिशय चविष्ट असा बनतो. चला तर बघा आता आपला भात तयार झालेला आहे. तुम्ही पण करून बघा. आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही रेसिपींसाठी. बघा अप्रतिम अशी रेसिपी झालेली आहे. नक्की एकदा बनवून बघा आणि आवडला असल्यास कमेंट करायला मात्र विसरू नका. थँक्यू.